हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. तर श्रीशा आता झोपलेली आहे. काल भरपूर वादळ जोरदार वादळ आलेला आणि त्याच्यामध्ये इतकी धूळ आणि इतका सगळा बाहेरचा पालापाचोळा समोर अंगणामध्ये गोळा झालेला. तर आज आम्ही ते सगळं श्रीशा झोपलेली आहे म्हणून करून घेतलेलं. 2 बकेट त्या पालापाचोळा आणि धुळीने भरलेल्या होत्या आणि घरामध्ये येऊन बघतोय तर काय, श्रीशा उठलेली आहे आणि तिची मजा चाललेली आहे इथे. तर डॅडाचं असं असतं की श्रीशा कधी उठते आणि मी तिच्याबरोबर खेळतोय, पण श्रीशा उठली की सारखं मम्मा 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 असंच सुरू असतं. पण आज फायनली ती डॅडाबरोबर मस्त खेळत होती. उठल्यानंतर फ्रेश मूड होती. सो आम्ही मस्त तिघेजणं एकत्र खेळत होतो आणि श्रीशाची झोप पूर्ण झाल्यामुळे ती मस्त मज्जा करत होती. सो आम्ही इथे मस्त एन्जॉय करत होतो. तिला थोडं खेळवत होतो कारण बाकी सगळी कामं तर झालेली, त्यामुळे तिच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड केला एकत्र. आणि त्यानंतर श्रीशा झोपून उठले आणि काय तर इथे बाप्पा बाप्पा सुरू आहे. लाईट गेल्यानंतर इतक्या गरमीमध्ये श्रीशाचं लक्ष फक्त जातं ते फॅनकडे. सो लाईट गेली की ती आधी फॅनकडे बघत असते. आणि त्यानंतर हा जो श्रीशाचा फोटो आहे तो लहानपणीचा फोटो आहे, जेव्हा ती 4 महिन्याची होती त्यावेळेलाचा फोटो काढलेला आहे. आणि श्रीशा बघा आता काय करते त्या फोटोला. कधी तिचे फोटो तिने पाहिले की बरोबर तिच्या फोटोला ती किसेस करत असते. आणि त्यानंतर मग श्रीशा थोडंसं एकटं खेळते आणि मग वेळ होते तिच्या जेवणाची. सो मी तिला पटकन भरवते आणि तिचे हे नाटक चाललेले आहेत. तिचे असे नाटकं करत करत खात असते. कधी कधी खात नाही, खूप नाटकं करते खाताना, आणि कधी कधी असं नाटक करत खाते. आणि खातेच आहे तोपर्यंत तिची दीदी, माऊ आणि मामी आली होती आणि त्यांना बघून ती एकदम सरप्राईज झाली आणि खुश पण झाली. तिला बरं वाटलं की फायनली माझ्याबरोबर खेळायला कोणतरी आलेलं आहे. आणि मग श्रीशा काय माझ्या हातून जेवायला तयार नव्हती, तर तिच्या दीदीने तिला भरवल्यानंतर तिने खाऊन घेतलं. आणि त्यानंतर मग मी सगळ्यांसाठी कोकम सरबत मस्तपैकी बनवलं आणि श्रीशाला पण थोडंसं टेस्ट करायला दिलं. तिने पण मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर मग आम्ही जेवत होतो दोघंजणं, कारण ह्या दोघीजणी जेवून आल्या होत्या घरून त्यांच्या. सो आम्ही जेवत होतो तोपर्यंत त्या तिकडे बेडरूममध्ये छान खेळत होत्या. आणि दीदी आहे ती बाहेर जात होती तिला खेळवण्यासाठी. श्रीशाचं असं होतं, ये ये आतमध्ये ये, असं तिचं सुरू होतं. बोलो तिला बोला. कुठली भाषा बोलते? कुठली भाषा? दे बोल. सो असा आजचा दिवस श्रीशासाठी खूप एन्जॉयबल होता. तिने आजचा दिवस खूप एन्जॉय केला. तिला कोणी बाहेरचं खेळायला आलं की तिला बरं वाटतं, कारण आम्हाला दोघांबरोबर टाईम स्पेंड करून ती पण कंटाळते. सो तिने आज खूप एन्जॉय केलं. बाय.